श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे. आला महाराजा. मित्रांनो, आपल्याकडे कोकणामध्ये खूप पाऊस पडतोय बघा. पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हा व्हिडिओ ह्यासाठी बनवतोय की पाणी सर्व आपल्या जे शेती लावलेली आपण मळ्यामध्ये, त्या मळ्यातनं चाललं आहे बघा. खूप असा हौर आला आहे. हौर म्हणजे आपल्या नदीला भरती आली आणि ते सर्व पाणी आपल्या जे शेती आहे, आपली भात शेती, त्याच्यातनं चाललेली आहे बघा. आणि पाणी हे कुजू शकतं, म्हणजे आपली शेती कुजू शकते पाण्यामुळे. तर खूप आहे बघा, सर्व खाली पाणीच पाणी झालेलं आहे पुरं मळ्यामध्ये. खूप मोठा हौर आलेला आहे नदीला. तर तो आपण पुढे जाऊन बघूया, चला. तिथे गवत वाढलेलं आहे. पुढे जे सर्व शेती लावलेली, नांगरलेली, ती सर्व भात उगवलेला, तो पण आता पाण्याखाली जाणार. किती दिवस आता पाऊस हा जोर धरून राहील काय सांगू शकत नाही. पण खरोखर हा मोठा अजून एक हौर जायचा आहे. जर मोठा हौर गेला तर मग वरपर्यंत आपला जो आडा आहे, म्हणजे हा मी दाखवतो, ह्या आड्यापर्यंत पाणी येतं. मोठा हौर चाललेला आहे पहिलाच. हा पहिला हौर आहे. असे लहान लहान हौर गेले. हौर म्हणजे नदीला आलेलं भरती. तर ते आपण आता जायचं नदीमध्ये. तुम्हाला वाटत असेल मी नदीच्या जवळ आलो आहे, तर ही नदी नसून हा आपला मळाच आहे. खूप भरलं आहे पाणी आणि पावसाने पण आता परत जोर धरला आहे बघा. खतरनाक खतरनाक. आता आपण आतमध्ये जाऊया. ढोपरभर पाणी असणार इथे. आतमध्ये जाऊन बघूया कितपत पाणी आहे. पाय रुततायत माझे इथे. आपण चपला वर काढल्यात, कारण का इथे काही ठिकाणी नांगरलेलं आहे, त्यामुळे पाय पुरे जमिनीत मातीमध्ये रुतत आहे. ह्या हौरातनं लोकांचे जी बागायत केलेली आहे लोकांनी, म्हणजे नारळाची बागायत, त्याचे नारळ गळून पुरे खाडीत समुद्रात जातात. मला ढोपरभर पाणी झालेलं आहे. मी पाय सर्व उचलून टाकतोय. इथे मोठा खड्डा आहे बघा. पॅन्ट भिजली आहे माझी. हाफ पॅन्ट घातलेली आहे 3/4 आणि ती भिजलेली आहे. आणि तसंच पावसाने जोर धरलेला आहे. दुसरं काय नाही. खाली जर मोठा दगड वगैरे असेल तर आपण ठेच लागून पडू शकतो त्यामध्ये, पाण्यामध्ये. मोबाईल आपला भिजू शकतो. त्यामुळे सावधपणे एकदम पाय टाकत चाललो आहे मी. खूप पाणी आहे. मळ्यातनं पण पाणी भरलं आहे. परत माडातनं लोकांच्या पाणी भरलेलं आहे खूप असं. हा पावसाने जोर धरला आता. सगळं माडातनं पाणीच पाणी आहे. खतरनाक पाऊस पडतो, खतरनाक कोकणात. तर माझे कपडे ओले झालेले आहेत. अजून जर असाच पाऊस जर राहिला तर सर्व मळे भरून जाणार आहे. हे बघा, पावसानं नाही, पुराने भरून जाणार. पूर आलेला आहे खरा. गावी आमच्या इथे हौर बोलतात. नदीला जर पूर आला तर त्याला हौर बोलतात. हे बघा, पाणी वरपर्यंत आलेलं आहे. ते झाडापर्यंत आपण चालत जातो, तिथे खाली ती नदी आहे. पण हे पाणी सगळं वर आलेलं आहे. वाहनी खूप जोरात आहे बघा, दिसते आपल्याला लांबून. हे माड आहे, ही सर्व बागा आहेत आणि त्या बागेच्या वर पाणी शिरलेलं आहे सगळं. ते बघा, ह्यालाच हौर बोलतात.
हा अजून कमीच आहे, याच्यापेक्षा पण मोठा हावर जातो. तर आपण पाण्यात काय जायचं नाही, वाहनी जोरात आहे, आपण खाली वाहून जाऊ शकतो त्याबरोबर. ही सर्व माडांची बागायत आहे. आता वर पाणी यायला थोडा वेळ आहे, अजून जर असा पाऊस पडत राहिला तर नक्कीच वर पाणी यायला वेळ नाही लागणार आहे. आणि लोकांची जे बागेतनं नारळ वगैरे पडलेले असणार तर ते सर्व वाहून डायरेक्ट खाडीत जाणार. आता आपण वर जाणार त्या ठिकाणी जे अगोदर आपल्याला पाणी लागलं तिकडनं पण पाणी घुसलं तर आपण मधोमध अडकू शकतो. त्यामुळे आता आपण थांबत नाही आहे, पावसाला जोर लागल्यामुळे आपण निघतो आहे. कारण मधल्यामध्ये आपण अडकू शकतो आणि अडकून राहू शकतो 1 ते 2 तास, कारण दोन्ही साईडनी पाणी भरपूर भरतं. त्यामुळे आता आपल्याला निघायचं आहे, आपण काय थांबायचं नाही पावसाने जोर धरल्यामुळे. पण सगळीकडे जलमय झालेलं आहे, पाणीच पाणी झालेलं आहे. तर ह्याच पाण्याला आपण हावर असं बोलतात. हावर म्हणजे नदीला आलेली भरती. तर गोल पाणी आपल्या फिरू शकतं, त्यामुळे रिस्क घ्यायची नाही आपल्याला. आपण निघायचं आहे पावसाने जोर धरल्यामुळे. सर्व भीतीदायक असते. कधी जर डोंगरावर पाऊस जोरात झाला, खूप असा जर पाऊस इथे कमी लागतो, डोंगरावर खूप लागतो, आणि जर तिथे जर पाऊस एवढा जर पडत असेल आणखीन जोरात, तर हे सगळं तर मी पण वाहून जाऊ शकतो. सगळं म्हणजे सर्वांचे जे आता वय वगैरे केलेले, वय म्हणजे हे बघा एक जे आतमध्ये गोरवं म्हणजे बैल वगैरे शिरू नये म्हणून जे हे काय केलेलं आहे वय, तर ते वाहून जाऊ शकतात. काही ठेवत नाही पावसाचा लोड आल्यावर. पुरं सर्वीकडे पाणीच पाणी झालेलं आहे, सर्वांच्या बागेमध्ये पाणी शिरलेलं आहे. खूप असा मोठा हावर आलेला आहे, पुरं पाणी. इथेच मला ढोपरभर पाणी लागलं. आता ढोपराच्या वर पाणी आलं आहे. हा आपला मळा आहे, सतीचा मळा. आणि आता आपल्याला परत तिकडनं वर जायचं आहे. पाणी बघा वाढत चाललं आहे. मी चपला वर काढून आलेलो आहे, ते वाहू शकतात भरतीमुळे या. आणि इकडनं पाण्याने जर वेढा घातला तर आपल्याला 1-2 तास इथेच अडकून राहायला लागेल. त्यामुळे आपण थांबत नाही, आपण निघतोय. मध्ये खड्डे आहेत, त्यामुळे थोडी भीती वाटते. सगळीकडे पाणीच पाणी. आता आणखीन खूप मोठा हावर जाण्याची शक्यता आहे, कारण पावसाने वेग वाढवला आपला. त्यामुळे केवढा हावर जाईल तर आता आपण नाही सांगू शकत. हो का? आपल्या वाडी खुर्दातली मुलं बघा भर पाण्यातनं आता त्या ब्रिजवरनं जाणार आहेत. खूप रिस्की असं काम आहे. शाळा सुटलेली आहे आणि ते आता तो ब्रिज पार करणार आहे. बघा पाण्यातनं चालली आहेत मुलं आपली. खूप पाणी आहे, खूप म्हणजे खूप पाणी आहे. बघा सगळीकडे पाणीच पाणी आहे. मोठा खड्डा आहे इथे, ह्याच्यातनं काटे असू शकतात वाहून आलेले. बघा मुलांनी रिस्क घेतलेली बघा. बाप रे, खूप नदीला पूर आहे. आणि आपल्या शाळेतल्या मुलांनी रिस्क घेतलेले, त्यांचे आई वडील न्यायला आलेले आहेत. आणि एवढी मोठी रिस्क घेऊन ते पलीकडे चाललेले आहेत एवढ्या पाण्याच्या हावरात. नाही बघा खूप सर्वीकडे जलमय झालेलं आहे, सर्व पाणी वरपर्यंत आलेलं आहे. आणि तो ब्रिज बघा केवढा लांब आहे. त्या ब्रिजवरनं आता ते पलीकडे जाणार आहेत वाडी खुर्दामध्ये. म्हणजे कोंब्यातनं ते वाडी खुर्दात जाणार. आणि पायाखाली आपल्या दगडी येत आहेत मोठमोठ्या.
तुम्ही पाणी बघू शकता कितपर्यंत त्या मुलांना लागते. लहान मुलं आहेत ती सर्व आमची, वाडी खुर्द शाळेतली, वाडी खुर्द केंद्र शाळेतली. आणि जर असाच जर पाऊस राहिला तर खूप असं पाणी कमरेपर्यंत इथे भरलं जातं. आणि हे पाणी गोल फिरून माणसं बुडू पण शकतात, एवढं पाणी इथे वाढतं, बुडण्याची शक्यता असते. तर आता आपण ब्रिजवर जाऊया, ब्रिजवरनं बघूया किती पाणी आहे ते बघू शकता तुम्ही. हा ब्रिज आहे, एवढ्या लांबून मला ह्या ब्रिजवर यावं लागलं. आणि हा ब्रिज केल्यावर परत त्यांना त्या साईडला पाणीच पाणी लागणार आहे. रिस्की आहे सगळं. फक्त हे नदी वाचवण्यासाठी हा ब्रिज आहे, बाकी त्याचा काहीच उपयोग नाही आहे. थोडा पुढे जर आला असती तर सर्व मुलांची पण सोय झाली असती. आपण ब्रिजवर आलेलो आहे. सगळं पाणीच पाणी आहे बघा. मळ्यात पण बघा, ह्या मळ्यातनं पण कुटुंब पाणी भरलं आहे. आणि ती मुलं बघू शकता तुम्ही, तेवढी पाण्यात डुबलेली. तर हा सुद्धा वाडी खुर्दातला मळा आहे आणि तो पण बघा पाण्याने भरलेला आहे. आणि एवढं ते पार करून चालतं. खूप रिक्स असते. पाऊस जर खूप पडला तर इकडनं क्रॉस करता नाही येत आपल्याला ब्रिजवरनं पण, एवढं पाणी भरलेलं असतं. ते बघा आपापली मुलं झोटो घेऊन चाललेलं आहे बंधाऱ्यावरनं. ते शेतीचे बंधारे आहेत मध्ये, आणि त्या बंधाऱ्यावरनं आता ते आपापल्या घरी चाललेले आहेत. नारळ जात आहेत ना वाहून? हा ना, भरपूर गेले नारळ. तिथे पण पुढे पण भरपूर दिसले. तर मित्रांनो, पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे. खूप असा पाऊस सुरुवात केलेली आहे. आणि बघा माझ्या पाठीमागे खूप असं पाणी होतं, म्हणजे माझी पुरी पॅन्ट 3/4 पॅन्ट भिजलेली आहे. आणि त्या पाण्यातनं आता मी घरी चाललो आहे. आणि खरोखरच ती आपल्या वाडी खुर्द केंद्र शाळेत जी मुलं आलेली ती जीव मुठीत धरून आलेली. खूप असं पाणी होतं. त्यांचे आईवडील आलेले आहेत न्यायला आणि ते आता घरी घेऊन गेलेत. त्यामुळे मी पण ब्रिजवरनं खाली उतरलो आणि आता घरी चाललो आहे. तर आपला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, श्री स्वामी समर्थ.